आज आहे दुसरी माळ, रंग लाल. आणि सकाळी उठून बाहेर बघते तर दिंडी जात होती दारातून. दौंड दिंडी अंबाबाईची सगळ्या गावातून वळसा घालून जाते ही. तर आज आम्ही सकाळी पारुषा कुठे जातोय तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही जात होतो नदीला पाणी किती आलं हे बघण्यासाठी. कारण खूप लोक गेले होते तर म्हणत होते की पाणी खूप आलंय. आणि ही नदी आमच्या घराच्या खूप जवळ आहे. आणि इथे या नदीला पाणी, कपडे सुद्धा धुवायला येतात आमच्या गावातील बायका. तर पाणी एवढं आलं होतं. आता तर खूप कमी आहे पाणी, एवढं काही नाही. पण 4 वाजता पहाटे पाणी एवढं आलं होतं की जे शेवटचं घर आहे नदीच्या जवळपासचं घर, त्या घराला चिटकून पाणी आलेलं होतं असं म्हणतात. पण जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस पाणी थोडंसं कमी झालं होतं आणि या पुलाच्या वरून पाणी वाहत होतं. तर शेतकऱ्यांचंही खूप नुकसान झालंय, कारण सोयाबीन सगळ्या पाण्यामध्ये बुडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे शेतकरी इतके परेशान झालेत ना. हे बघा, तुम्ही बघू शकता किती पाणी पाणी झाले सगळीकडं. आणि खूप लोक आले होते इथं बघण्यासाठी. तर या नदीला आधी नदी खूप कमी खाली होती बरं का पाणी. तर आम्ही इथं कपडे सुद्धा धुवायला येत होतो आम्ही. तर संध्याकाळ, आज मंगळवार होता आणि संध्याकाळ राहिनी बाजार आणला होता. मग आम्ही आळस केला थोडासा बाजार बाहेर काढण्यासाठी. नंतर लाईट पण नव्हती, मग नंतर संध्याकाळून बाजार बाहेर काढला. तर आणला असा आणला होता बाजार. आजचा दिवस असा गेला. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तोपर्यंत बाय.